पुणे जिल्ह्यासह देशभरामध्ये आज मेडिकल संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर मी आता पुण्यातील सदाशिवपेठ परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणचे सर्व मेडिकल जे आहेत ते बंद करण्यात आलेली आहेत आणि जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते। अखिल भारतीय औषध संघटना आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज होत आहे। आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पुणे जिल्ह्यामध्ये हेल्पलाईन तयार केलेली आहे। ज्या अत्यावश्यक औषधं जी रुग्णांना लागणार आहेत त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 15,000 औषधाची दुकानं आज रात्री 12 ते आज मध्यरात्री 12पर्यंत बंद राहतील। ऑनलाईन विक्री औषधामुळेच नागरिकांना रुग्णांना ही बनावट औषधं मिळण्याचं प्रमाण भारतामध्ये वाढलेलं आहे। आज आपण जिवंत उदाहरण बघितलं तर मागच्या 3 महिन्यामध्ये जे काही बनावट खोकल्याचं औषध आलं होतं त्याच्यामुळे 26 लहान मुलं भारत देशामध्ये मृत्युमुखी पडली होती आणि हे औषध बनावट होतं आणि ते ऑनलाईनद्वारे आलं होतं। कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम टीव्ही।